नमस्कार, मी युवराज चव्हाण. तुम्ही पाहत आहात अपडेट मराठवाडा. 12 डिसेंबर 2024 राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस. पण नुकताच विधानसभेला आणि त्यामागे लोकसभेला राष्ट्रवादीचे दोन गट पडले. एक गट अजित पवारांचा आणि दुसरा गट शरद पवारांचा. लोकसभेलाही यांच्यात आपापसात लढत झाली आणि विधानसभेलाही लढत झाली. पण नुकतंच पवार साहेबांचा वाढदिवस आणि याच वाढदिवसाला राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खुद्द अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, त्यांचा मोठा मुलगा पार्थ पवार, त्याचबरोबर छगन भुजबळ या सगळ्या मंडळींनी दिल्ली येथे 6 जनपथ या शरद पवारांच्या दिल्लीच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आता वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर माध्यमांना त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की आमचे पक्षांसंदर्भात वैचारिक मतभेद असले तरी आम्ही परिवार म्हणून एकत्रच आहोत. सुसंस्कृत राजकारणाचा हाच एक उदाहरण आम्ही सादर केलाय, असं अजित पवारांनी माध्यमांना सांगितलं. त्यानंतर रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी प्रसारमाध्यमांना अशी प्रतिक्रिया दिली की दोन्ही पवारांनी एकत्र यावं आणि राष्ट्रवादीची एक घट्ट मोठ बांधली जावी, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. आता महाराष्ट्राच्या विधानसभेला या 14 डिसेंबर रोजी नागपुरात महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. ज्यामध्ये आजपर्यंत बातमी अशी होती की अजित पवारांना 10 मंत्रिपदं मिळणार. त्यापैकी 8 हे कॅबिनेट असतील आणि 2 हे राज्यमंत्री असतील. पण आज माध्यमांसमोर अशी बातमी येते की अजित पवारांना 10 नसून 9 मंत्रिपदं मिळणार आणि शिंदेंच्या शिवसेनेला 12 ऐवजी 13 मंत्रिपदं मिळणार. मग आता अजित पवारांचं एक मंत्रिपद कमी होण्याचं कारण काय, थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर रोहित पवारांच्या आईने केलेलं विधान दोन्ही पवारांनी एकत्र यावं. एकीकडे संजय राऊत माध्यमांसमोर असं म्हणतायत की भारतीय जनता पक्ष हे ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात पुन्हा राबवणार आणि महाविकास आघाडीचे बरेच खासदार फोडणार आहेत. आता नुकतंच शरद पवारांकडे 8 खासदार आहेत. आता अजित पवारांनी इकडं एक मंत्रिपद सोडलंय, 10 पैकी 9 मंत्रिपद घेणार अशी बातमी आहे. तर एक मंत्रिपद गेलं कुठे? जर शरद पवारांचे नक्कीच 5 ते 6 खासदार हे अजित पवारांकडे आले तर केंद्रात भारतीय जनता पक्षाचं हायकमांड हे दादांना केंद्रातलं मंत्रिपद नाकारू शकत नाही, अशी शक्यता आहे. आणि त्या पलीकडे शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे आजपर्यंत महाराष्ट्रात आणि भारतात कुणालाच कळलेलं नाही, हे नक्की. खुद्द शरद पवारांच्या बायकोलाही कळत नाही की शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय, असं अजित पवारांनी माध्यमांना सांगितलं होतं. तर स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी शरद पवारांना मानणारा वर्ग, शरद पवारांना मानणारा कार्यकर्ता आपल्याकडे थांबवण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवार आपली चाणक्य नीती वापरून आपले 5 ते 6 खासदार दादांकडे देऊन आपला पक्ष वाचवतील आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्यात 9 मंत्रिपद घेऊन पुन्हा एकदा सत्तेचा वाटा खातील, अशी शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.